सिनेसंगीत शौकीन मंचची पांढरकवडा येथे सुरांची मैफिल, 32 गायकांनी जिंकली रसिकांची मनं। संगीतप्रेमी रसिकांसाठी पर्वणी ठरलेली सिनेसंगीत शौकीन मंचतर्फे आयोजित सुरांची मैफिल हा कार्यक्रम नुकताच डॉक्टर मयूर कडू यांच्या निवासस्थानी उत्साहात पार पडला। जुन्या व नव्या हिंदी मराठी गीतांच्या सादरीकरणाने संपूर्ण वातावरण संगीतमय झाले होते। कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन, सरस्वती व गणेश पूजनाने करण्यात आली। यावेळी सौ भारती विनायक कडू यांनी सादर केलेले भावपूर्ण शारदा स्तवन उपस्थितांची मन जिंकून गेले। मुख्य सादरीकरणापूर्वी स्वर्गीय विमलाताई नानाजी उपलेंजवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। या सुरेल मैफिलीत तब्बल 32 गायकांनी सहभाग घेत एकाहून एक सरस गीते सादर केली। विशेष आकर्षण ठरले ते डॉक्टर मयूर कडू व डॉक्टर तृप्ती कडू यांच्या कन्या नेत्रा वय वर्ष 5 व समायरा वय वर्ष 7 यांच्या सादरीकरणाचे। लहान वयात सादर केलेल्या गीतांनी रसिकांकडून प्रचंड दाद मिळवली। तसेच डॉक्टर मयूर कडू यांच्या सुस्वर गायकीने उपस्थित रसिक मंत्रमुग्ध झाले। मंच संयोजक श्री दीपक अण्णा कापरतेवार यांनी प्रास्ताविकात अशा संगीत कार्यक्रमामुळे समाजात आनंद, प्रेम व सकारात्मकतेचे वातावरण निर्माण होते असे मत व्यक्त केले। कार्यक्रमाचे सदाबहार व संयत संचालन प्राध्यापक तेजश्री माणेकर यांनी केले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रवीण झिलपिलवार, प्रेमराव वखरे, राहुल भानेगावकर, स्वप्नील कुलकर्णी, डॉक्टर संजूभाऊ घावडे, डॉक्टर अंगाईतकर, शंकतराव सातपुते, मुग्धाताई, महेश अक्केवार तसेच मंचच्या सर्व सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभले। संपूर्ण कडू परिवाराने उत्कृष्ट व्यवस्था व स्नेहभोजनाचे नियोजन करून कार्यक्रमाची शोभा वाढवली। कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी सौ भारतीताई कडू यांनी सर्व गायक व उपस्थित रसिकांचे मनपूर्वक आभार मानले। मारेगाव वार्ता वाजित कुरेशी, पांढरकवडा, यवतमाळ।